पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू होणार या संदर्भात नुकताच 8 मे 2026 चा कोर्टाचा निर्णय आलेला आहे। यामध्ये प्रमुख 3 मुद्दे। पहिला मुद्दा इथे या याचिका टाकलेल्या शिक्षकांनी स्टेट गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट। दुसरा मुद्दा मागणी होती की यामध्ये 13 ऑक्टोबरचा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे फक्त 1/3 पदवीधर शिक्षकांनाच इथे पदवीधर वेतन श्रेणी लागू होती, बाकीच्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार देण्यात येणार होती। पण ही समान काम समान वेतनाच्या अंतर्गत ही याचिका कोर्टामध्ये पडली आणि कोर्टाने निरीक्षण करून 3 महत्वाचे मुद्दे सांगितले। पहिला म्हणजे निर्णय दिला त्यांनी या सगळ्या शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्यात यावी। दुसरा मुद्दा, पदवीधर जेव्हा ते म्हणजे लागू झाल्यानंतर त्यांनी जर पदवी ग्राह्य केली असेल तर त्या दिवसापासून त्यांना इथे वेतन श्रेणी लागू करण्यात यावी आणि ज्या शिक्षकांची वेतन श्रेणी ही काही वर्षापासून जर पेंडिंग असेल तर त्यांना पुढील 8 महिन्याच्या आत ही वेतन श्रेणी देण्यात यावी। या संदर्भात कोर्टाने 3 प्रमुख मुद्दे पण इथे एक्सप्लेन केलेले आहे। पहिले म्हणजे आरटीचा कायदा, त्यानंतर त्यांनी सांगितलंय संविधानामधला आर्टिकलचे उल्लेख सुद्धा त्यांनी या कोर्टाच्या निर्णयामध्ये उल्लेख केलाय।